पुढे एक महत्त्वाची बातमी समोर येते। मोदींना जनतेचं देणं घेणं नाही, त्यांना फक्त निवडणुका महत्त्वाच्या असल्याचं आता अरविंद सावंत म्हणतायत। घाटकोपर दुर्घटनेवरून अरविंद सावंत यांनी भाजपावर हा निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे। तर अरविंद सावंत यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। देशभरात आणि महाराष्ट्रात लोकसभेचा धुराळा उडत आहे। चौथ्या टप्प्यापर्यंतची मतदान प्रक्रिया जी ती पार पडल्याने आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय ते म्हणजे मुंबईत। आणि मुंबईत एक उमेदवार, दक्षिण मुंबईतील उमेदवार अरविंद सावंत सर आपल्या सोबत आहेत। सर, सरळ प्रश्न आहे की एवढा उन्हाचा पारा चढलेला आहे, प्रचार कसा चालू आहे या संपूर्ण उन्हात? म्हणून मला देवाने विठोबा बनवलंय, त्यामुळे त्याचा काय परिणाम होत नाही माझ्यावर। सर, तुमच्या तापाचा काय परिणाम होत नाही। लोक तापलेली दिसतात, मात्र चिडलेली तापलेली ती वाट पाहत आहेत 20 तारखेची। सर, महाराजांचा छत्रपतींचा विषय निघाला तर छत्रपतींचा जो मुकुट होता तो परिधान करण्याचा प्रयत्न जो आहे तो एकंदरीत पंतप्रधानांना दिला आणि यानंतर प्रफुल्ल पटेल आज थेट ट्विटरवर येऊन माफी मागतात। या सगळ्या प्रकार निर्लज्ज आहेत ते लोक, निर्लज्ज। जिरेटोप त्यांच्या टोप्यावर चढवणं हा महाराष्ट्राचा, छत्रपती शिवरायाचा अपमान आहे, मराठी अस्मितेचा अपमान आहे। जनाची नाही मनाची लाज नसलेली माणसं आणि चढवून घेणारी माणसं पण त्यातलीच आहेत। देणारे मूर्ख आणि घेणारे त्याच्यापेक्षा महा। कळायला पाहिजे होतं काय करतोय आपण, डोक्यावर काय घालतोय, कळतं का जरा तरी? या देशाला स्वराज्याचं स्वप्न दाखवणारं कोण? अनेक राजे होते, महापराक्रमी पण होते। स्वराज्य ही संकल्पना फक्त छत्रपती शिवरायांनी आणली आणि म्हणून लक्षात घेतलं जशी घटना आली तशी का राज्यकारभार कसा करावा याचा आदर्श सुद्धा छत्रपती शिवरायांनी घालून दिलेला आहे। जात पात पंथ धर्म नाही पाहिला, होता जीवा म्हणून वाचला शिवा। तो जीवा कोणी मराठा नव्हता, जातीवादी नव्हते ते। धर्म हा विचार, आणि म्हणून तेव्हा सुद्धा रामदास स्वामींच्या मुखातला शब्द येतो, महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हा कारणे। तो महाराष्ट्र धर्म काय आहे? लाचार। हे लाचारांचं राज्य आहे। सर, 17 तारखेला तुमची सुद्धा बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा जी आहे ती पार पडणार आहे। या सभेला नेमकं कोण कोण असणार आहे आणि कसं एकंदरीत? तो माझा विषय नाही, मला माहिती आहे। सगळे नेते असतीलच, आदरणीय उद्धवजी असतील, राहुल गांधी असतील, शरद पवार साहेब असतील, अरविंद केजरीवाल असतील, अखिलेश यादव असतील की नाही मला माहिती आहे, ती स्वतः निवडणुकीत उभी आहेत मला वाटतं, पण असं सगळं असतीलच, सगळे नेते असतात। सर, अगदी शेवटचा प्रश्न आहे की प्रकाश आंबेडकरांनी कल्याणमध्ये काल सभेत एक भविष्यवाणी केली आणि त्यांनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं बोलणं झालेलं आहे आणि त्यामुळेच